कोल्हापूर शहरापासून अवघ्या 5 ते 10 किलोमीटर अंतरावरील ग्रामीण भागातील काही महिला गेली काही वर्ष कोल्हापूर रेल्वे स्थानकात स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करतायत. 13 एप्रिल रोजी एक महिला कर्मचारी कोल्हापूर रेल्वे स्थानकात स्वच्छतेचं काम करत होती. यावेळी सुपरवायझर गणेश हंकारे यानं महिलेला रेल्वे स्थानकातील व्हीआयपी कक्षाची स्वच्छता करण्यास सांगितलं. यावेळी हंकारे यानं कार्यालयातच त्या महिलेवर लैंगिक अत्याचार केला. या घटनेनं भयभीत झालेल्या पीडितेनं झालेला प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर काल सोमवारी सकाळी त्या महिलेचे नातेवाईक आणि अन्य काही लोकांना घेऊन या घटनेचा जाब विचारण्यासाठी कोल्हापूर रेल्वे स्थानकात आले. मात्र त्यावेळी संशयित गणेश हंकारे यानं तिथून पळ काढला. सोमवारी दिवसभर पीडित महिलेच्या नातेवाईक सुपरवायझर गणेश हंकारे त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी रेल्वे पोलीस ठाण्यात बसून होते. दरम्यान रात्री उशिरा पीडित महिलेच्या फिर्यादीवरून सुपरवायझर गणेश हंकारे याच्या विरोधात मिरज लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज पोलिसांनी संशयित गणेश हंकारे याला अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 10 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.